छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 डिसेंबर 1664 रोजी समुद्र किनाऱ्यावर सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधला। बाकी अजून पण किल्ले बांधण्यात आले, त्याचं कारण असं की समुद्रातील महाराजांचं जे आर्मर आहे त्याला सुरक्षा मिळावी म्हणून। मराठ्यांच्या आर्मरात 400 ते 500 जहाजे होती। महाराजांनी 1664च्या फेब्रुवारी महिन्यात समुद्राच्या मार्गाने बसरूर ह्या बंदरावर स्वतः आर्मराचे नेतृत्व करत एक मोहीम काढली। त्या मोहिमेत 50 गलबते, 3 लहान जहाजे व अजून बारीक आकाराची जहाजे होती। त्यात महाराजांचे 4000 सैनिक होते। महाराज 13 फेब्रुवारी 1664 रोजी बसरूर बंदरावर उतरले आणि त्यांनी तिथली गावं लुटली। डच लोकांनी लिहून ठेवले की लुटीची रक्कम 3 लाख गिल्डर्स म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 1,21,22,780 रुपये एवढी होती। आणि आपल्या काही बकरीत पण असं लिहून ठेवलंय की ती रक्कम 2 कोटीहून म्हणजे 8 कोटी रुपये अशी लूट होती असं सांगतात।